मित्रांनो, जर तुम्हीही गेल्या अनेक दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण गुढीपाडव्याआधी पैसे येतील अशी आशा होती. पण आता एक मोठा अपडेट समोर आला आहे. आणि हा अपडेट ऐकल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची पुन्हा एकदा निराशा होऊ शकते. नेमकं काय झालं? पैसे कधी येणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, खबर लाईट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो, गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून राज्यातील लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि याच संदर्भात एक मोठं अपडेट समोर आलं आहे. मित्रांनो, सध्या मिळालेल्या माहितीनुसार 23 मार्च 2026 नंतरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. म्हणजेच अजून काही दिवस शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. मित्रांनो, 16 मार्च 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या हप्त्याच्या वितरणासाठी 1774 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा GR आल्यानंतर अनेकांना वाटलं की गुढीपाडव्यापूर्वीच पैसे खात्यामध्ये जमा होतील आणि त्यानुसार काही बातम्या देखील समोर आल्या. पण प्रत्यक्षात काय, तर वितरणाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, हा 8वा हप्ता कोणाला मिळणार? मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला आहे, तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. मित्रांनो, राज्यात PM किसानचा 21वा हप्ता 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता. आणि आता याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे. एकूण वितरणाची रक्कम ही साधारणपणे 1800 कोटी रुपयांच्या आसपास असणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, हप्ता उशिरा का येतोय? तर मित्रांनो, यामागे काही महत्त्वाची कारणं सांगितली जात आहेत. सलग सुट्ट्या, गुढीपाडवा, रमजान, रविवार, प्रशासकीय प्रक्रिया, निधी वितरणाची तयारी, या सगळ्या कारणांमुळे हा हप्ता पुढील आठवड्यात ढकलण्यात आलेला आहे. मित्रांनो, या विषयावर कृषी मंत्र्यांना देखील विचारणा करण्यात आली होती आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की पुढील आठवड्यामध्येच हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट खरी आहे, शेतकरी अनेक दिवसांपासून या हप्त्याची वाट पाहत आहेत. काहींना वाटलं होतं 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येईल, पण आता 8वा हप्ता सुद्धा पुढे ढकलल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडी नाराजी दिसून येत आहे. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, माझ्या खात्यात पैसे येणार का? आणि जर पैसे आले नाही तर काय करायचं? कारण अनेक वेळा असं होतं, काही शेतकऱ्यांना पैसे मिळतात आणि काहींचे हप्ते हे अडकून राहतात. तर मित्रांनो, तुम्ही घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने तुमचा हप्ता तपासू शकता. स्टेप 1, PM किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. स्टेप 2, बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करा. स्टेप 3, तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर टाका. स्टेप 4, तुमचा स्टेटस स्क्रीनवर दिसेल. इथे तुम्हाला कळेल हप्ता आला आहे का, पेंडिंग आहे का, पैसे न आल्याची मुख्य कारणं. मित्रांनो, जर तुमच्या खात्यात पैसे आले नाही तर घाबरू नका. काही कारणं असू शकतात. 1, आधार लिंक नसणं. बँक खात्याशी आधार लिंक नसेल तर पैसे अडकतात. 2, eKYC पूर्ण नसणं. eKYC अपूर्ण असेल तरी हप्ता रोखला जाऊ शकतो. 3, जमीन नोंदणी, लँड रेकॉर्ड इश्यू. 7/12 किंवा जमीन नोंदणीमध्ये त्रुटी असल्यास हप्ता थांबू शकतो. 4, बँक खाते समस्या. खाते बंद असणे, NPCI लिंक नसणे, यामुळे सुद्धा पैसे येत नाहीत. उपाय काय करायचे? तर मित्रांनो, यापैकी काही समस्या असेल तर लगेच आधार बँकेशी लिंक करा.
ई-केवायसी पूर्ण करा. CSC सेंटर किंवा महा ई सेवा केंद्रात जाऊन तपासणी करा. कृषी कार्यालयात संपर्क करा. जितक्या लवकर सुधारणा कराल तितक्या लवकर तुमचा हप्ता येईल. मित्रांनो, काही महत्त्वाच्या सूचना. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. लिंकवर क्लिक करा, पैसे मिळतील अशा मेसेज पासून सावध राहा. नेहमी अधिकृत वेबसाईटचाच वापर करा. मित्रांनो, सरकारी योजना असल्या तरी थोडी काळजी आणि योग्य माहिती असेल तरच त्याचा पूर्ण फायदा मिळतो. त्यामुळे अपडेट राहा आणि तुमचे कागदपत्र व्यवस्थित ठेवा. मित्रांनो, तुम्ही अजून तुमचा स्टेटस चेक केला नसेल तर हा व्हिडिओ संपताच लगेच चेक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, माझा हप्ता आला किंवा नाही आला. मी तुमच्या कमेंट्स वाचून तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न नक्की करेल. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.